5वा क्रमांक, रोख रुपये 1000, आकर्षक ट्रॉफी आणि मेडल पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय सागरजी राऊत या गटातील 5वा क्रमांक. आणि या गटातला 5वा क्रमांक ठरलेला आहे ट्रक नंबर 39 शुभम हळदिवे सारवांजे फोंडा. शुभम या गटातील 5व्या क्रमांकाचा मानकरी. सागरजी राऊत यांच्या शुभ हस्ते शुभमचा सन्मान केला जातो. या गटात 5वा क्रमांक, रोख रुपये 1000, आकर्षक ट्रॉफी आणि सुंदर मेडल. फोर्ज फिटनेस जिम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 वजन गट 55 ते 60 किलोग्रॅम. द्वितीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय अभिषेक सबन, रोख रुपये 1000, आकर्षक ट्रॉफी आणि मेडल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. ट्रक नंबर 32 चिन्मय एम फिट. या गटातील चतुर्थ क्रमांक, या गटातील पुढील क्रमांकाची प्रतीक्षा आपल्याला आहे, मला सुद्धा आहे. कोण असतील विजेते, पण काही वेळासाठी आपण त्यांच्या पोजेस प्रमाणे जजेस क्रमांक सुद्धा आपण होल्ड करूया, कारण ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा तळ कोकण ज्या युवा नेतृत्वाकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं युवा नेतृत्व, विशाल पर्व, अर्थात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया युवा नेतृत्व विशाल भाई परब यांचं. फोर्ज फिटनेस टीम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तळ कोकणाचं युवा नेतृत्व विशाल भाई परब यांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ज्या युवा नेतृत्वाने अगदी शांतीत राहून क्रांती केली. सावंतवाडी नगर परिषद, वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये जो झेंडा तेजाने तळपलाय, बांदा नगरीमध्ये सादर झालेली डबलवारी असो, माणगाव मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न झालेलं आरोग्य शिबिर ज्यामध्ये 700 पेक्षा गरिबांना मोफत चष्म्याचं वाटप असो, वैभववाडी तालुक्यामध्ये 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचं वाटप असो, कुडामध्ये संपन्न झालेलं महानाट्य, त्या महानाट्याचा लाखो प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. सावंतवाडी नगरीमध्ये जुबिन नौटियाल सारखा जगप्रसिद्ध कलाकार ज्यांनी आणला. अभंग रिपोर्टच्या निमित्तानं यंदाची दिवाळी ज्यांनी सावंतवाडी नगरीकरांसाठी अगदी समृद्ध बनवली. क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कॅरम, भजन स्पर्धा, कीर्तन, दशावतार, दांडिया अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून जे नाव घराघरापर्यंत पोहोचलंय. यंदाच्या दिवाळीत सावंतवाडी नगरीमध्ये बचत गटांना ज्यांनी विशेष स्थान मिळवून दिलं. नरकासूर स्पर्धा आयोजित केली. रस्त्यावरील विक्रेत्यांना 1000 पेक्षा जास्त बंधू भगिनींना छत्र्यांचं वाटप केलं. आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सावंतवाडी नगरीसाठी ज्यांनी ॲम्ब्युलन्स वितरित केली. सावंतवाडीच्या रुग्णालयासाठी स्वखर्चाने डॉक्टरांची नेमणूक केली. एकदा जोरदार टाळ्या वाजूया विशाल पर्व अर्थात युवा नेतृत्व विशाल भाई परब यांच्यासाठी. विशाल श्री ही बॉडी बिल्डिंगची स्पर्धा गतवर्षी संपन्न झाली आणि आज या ऐतिहासिक पावन शिरोडा भूमीमध्ये आपल्या कृपाशीर्वादाने आपल्या सहकार्याने पहिल्यांदा शिरोड्यामध्ये बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशनची स्पर्धा संपन्न होते आणि त्यासाठी विशेष सहकार्य ज्यांनी केलंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया विशाल भाईंसाठी. विशाल भाई आपले मनपूर्वक आभार. आपल्या सहकार्याने शिरोडा नगरी पहिल्यांदाच या बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनचा आस्वाद घेते. फोर्ज फिटनेस टीम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 या स्पर्धेत दुसरा वजन गट 55 ते 60 किलोग्रॅम या गटातील बक्षीस वितरण सोहळा संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं मंचावर उपस्थित भाजपाचे युवा नेतृत्व
आमचे मित्रवर्य विशालभाई परब यांचा स्वागताचा सोहळा फोर्ज फिटनेस जिमच्या वतीने संपन्न होतोय. मी विनंती करतो फोर्ज फिटनेस जिमचे सर्व राहुल राऊळ यांचे वडील राजनजी राऊळ आपल्या शुभ हस्ते विशाल पर्व अर्थात विशालभाई परब यांच्या स्वागताचा सोहळा सन्मानाचा सोहळा आपल्या शुभ हस्ते आपण मंचावर संपन्न करावा. या ऐतिहासिक पावन भूमीवर ज्या डंगरीने मिठाचा सत्याग्रह पाहिला, ज्या नगरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली डे नाईट क्रिकेटची लीग पाहिली, वि स खांडेकर यांच्यासारखे सिद्धहस्त लेखक 1920 ते 1932 सालापर्यंत ज्यांनी आपलं कार्यक्षेत्र ही शिरोडा भूमी निवडली, त्याच या पावन भूमीवर संपन्न होते त्या शिरोडा नगरीतील ही पहिली वहिली भव्य दिव्य बॉडी बिल्डिंगची स्पर्धा, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. विशालभाई परब यांचा सन्मान होतोय राजनजी राऊळ यांच्या शुभ हस्ते. फोर्ज फिटनेसचे सर्व राहुल राऊळ यांचे पिताश्री राजन राऊळ यांच्या शुभ हस्ते विशालभाईंचा सन्मान सोहळा. संपूर्ण शिरोडा नगरीच्या वतीने ही प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची शाल राजनजी राऊळ यांच्या शुभ हस्ते विशाल परब यांच्या खांद्यावर सुपूर्द केली जाते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. विधानसभेतील अनुभव पाठीशी घेऊन गाठीशी घेऊन ज्यांनी यंदाच्या सावंतवाडी नगर परिषद आणि वेंगुर्ला नगर परिषद मध्ये अगदी शांतीत क्रांती केली, विशालभाई परब या शिरोडा नगरीमध्ये फोर्ज क्लासिक 2026 निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. मंचावर उपस्थित हितेनजी नाईक यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी विनंती करतो राहुल आपल्या शुभ हस्ते हितेन नाईक यांचा सन्मान आपण संपन्न करावा. धन्यवाद. त्यांच्या समेत मंचावर उपस्थित विशालभाईंचे सहकारी हितेन नाईक यांचा सन्मान होतोय. हितेनजी आपलं सुद्धा या भूमीवर मनपूर्वक स्वागत. मनोजजी उगवेकर यांचा सन्मान होतोय. मनोजजी उगवेकर, राहुल आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते फोर्ज क्लासिक 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं मनोजजी उगवेकर यांचा आपण सन्मान संपन्न करावा. व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतासोबतच या गटातील बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. आपण पाहतोय या ऐतिहासिक शिरोडा भूमीतील ही पहिली वहिली बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन फोर्ज फिटनेस जिम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 55 ते 60 किलोग्रॅम या गटातील तिसरा क्रमांक, रोख रुपये 2000, आकर्षक ट्रॉफी आणि मेडल वितरित करण्यासाठी विशालभाई, मी आपल्याला विनंती करतो विशालभाई आपल्या शुभ हस्ते या गटातील तिसरा क्रमांक वितरित व्हावा आणि या गटातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ट्रक नंबर 34 हितेंद्र कदम एम फिट कुडा. एम फिट कुडा जिमचा हितेंद्र कदम ठरतोय या गटातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. विशालजी परब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जातो. या गटातील तिसरा क्रमांक, रोख रुपये 2000, आकर्षक ट्रॉफी आणि मेडल. अभिनंदन विशाल, अभिनंदन हितेंद्र. विशालजींच्या शुभ हस्ते आपल्याला हे पारितोषिक स्वीकारायला मिळत आहे. खरोखरच आपल्यासाठी हे पारितोषिक सुद्धा विशाल बनत आहे. यानंतर फोर्ज फिटनेस जिम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 वजन गट 55 ते 60 किलोग्राम या गटातील द्वितीय क्रमांक, रोख रुपये 3000, आकर्षक ट्रॉफी आणि मेडल. पुन्हा एकदा विशालजी आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या गटातील दुसरा क्रमांक आपण वितरित करावा आणि या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे ट्रक नंबर 40 वासुदेव वैज टीम शिवाजी.
वासुदेव वाईज टीम शिवाजी या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. गेल्याच आठवड्यात वैभववाडी श्री हा किताब ज्याने आपल्या नावे केला आहे. वासुदेव वाईज या गटातील दुसरा क्रमांक. विशालजी परब यांच्या शुभ हस्ते या गटातील दुसरा क्रमांक वितरित केला जातोय. वेल्डन वासुदेव. यानंतर फोर्ज फिटनेस टीम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 55 ते 60 किलोग्रॅम या गटातील प्रथम क्रमांक. रोख रुपये 4000. आकर्षक ट्रॉफी, मेडल. ग्रुप विनर साठी ॲथलेटिक न्यूट्रिशनच्या वतीने क्रिएटिन आणि शेकर ही सर्व पारितोषिकं वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय विशाल भाई परब या गटातील विजेता आहे. अर्थात ट्रक नंबर 31 संदीप फ्लेक्स जिम. ग्रुप विनर ठरतोय संदीप. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणि तळ कोकणाचं युवा नेतृत्व विशालजी परब यांच्या शुभ हस्ते 55 ते 60 किलोग्रॅम या वजन गटातील विजेता संदीप सन्मानित केला जातोय. या गटातील पाचही विजेत्यांना विनंती आपण समोर यावं, बसून पोच द्यावी. सर्वांचा एक ग्रुप फोटो होईल आणि त्यानंतर फोर्ज फिटनेस टीम आयोजित फोर्ज क्लासिक 2026 वजन गट 55 ते 60 किलोग्रॅम या वजन गटातील पहिले 5 विजेते आणि सोबत विशाल भाई परब सर्वांचा एक ग्रुप फोटो. पुन्हा एकदा या गटातील विजेत्यांचे अगदी मनपूर्वक अभिनंदन. आणि या अभिनंदनासोबतच ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत, जोरदार टाळ्यांच्या गजरात ऐकूया मनोगत विशाल नेतृत्व अर्थात विशाल भाई परब. नमस्कार. या ठिकाणी आपण जमलेल्या सर्व तमाम युवकांसाठी जोरदार पहिल्या एवढ्या गर्दीसाठी टाळ्या होऊन द्या. आपल्या सर्वांसाठी खरोखर टाळ्या होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आजचा फोर्स क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना आपण थोडंसं घोषणा देऊया. बोलो भारत माता की. जसा आवाज पाहिजे तसा येत नाही. सर्वांनी हात वर करूया. बोलो भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. खूप खूप सुंदर. शिरोडा आणि परिसरातील आणि जिल्ह्यातनं आलेल्या माझ्या सर्व विशेष स्पर्धकांना धन्यवाद देतोय. फोर्स क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धे निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय मनोजजी उगवेकर, शेखरजी गोडकर, माझे मित्र हितेनजी नाईक, राहुलजी राऊळ, राजनजी राऊळ, शिवाजी जाधव, प्रितेश नाईक, अभिषेकजी सावंत आणि उद्धवजी चिपकर सर्वांना मी धन्यवाद देतोय. माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी आणि तरुण मित्रांना धन्यवाद देतोय. या ठिकाणी शिरोडा आणि आमच्या या संपूर्ण परिसरामध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिल्हास्तरीय सर्व माझ्या तरुण मित्रांनी काही दिवसापूर्वी आचारसंहितेच्या अगोदरच हा कार्यक्रम अरेंज केला होता आणि अनेक वेळा त्यांनी सांगितलं की विशाल दादा तुम्ही यायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं आपण सर्वांनी सांगितल्यानंतर मी नक्की येणार आहे आणि आजचा हा कार्यक्रम खरोखर चांगला झाला. जोरदार टाळ्या आपल्या सर्व या मंडळींसाठी होऊ दे, कारण असा कार्यक्रम आज शिरोड्यामध्ये मला वाटतं पहिलाच झाला, बरोबर ना. त्यामुळे मित्रांना मी धन्यवाद देतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेष सावंतवाडी विधानसभेच्या परिसरातील सर्व माझ्या तरुणांना आजचा बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि आज तारुण्यातील या सर्व मुलांनी जो काय स्पर्धा ठेवून जो कार्यक्रम ठेवला आहे तो खरोखर उल्लेखनीय का म्हणतोय तर आपली तरुणाई ही चांगल्या विषयांकडे वळली पाहिजे. आज हैदराबाद म्हणा, बँगलोर म्हणा, मुंबई, पुण्याच्या दिशेने आपण स्पर्धा केली पाहिजे आणि अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्यामुळे आपल्या या नवीन तरुणांमध्ये चैतन्य येतं आणि हे चैतन्य आजच्या कार्यक्रममध्ये आलेलं आहे. माझ्या मंडळींना मी एवढंच सांगतो की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम मी थोडासा अजून आयडिया देतो आणि आपण मोठा भव्य दिव्य संपूर्ण महाराष्ट्र बघेल असा आपण कार्यक्रम करूया.
याच्यासाठी मी किंवा आमचं भारतीय जनता पार्टी, माझे सर्व सहकारी, आमचे हितेनबाई आहेत, यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम पाहू शकलो आणि बघू शकलो. कारण खरी अरेंजमेंट त्यांनी मला जबरदस्ती बोलले की विशालभाई तुम्ही यायलाच पाहिजे. आता जाताना 10:30-11चं फ्लाईट आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मला यावं लागलं. त्यामुळे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. मी एवढंच सांगतो की आताच मी वेंगुर्ल्यामध्ये एक कार्यक्रम होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता. तिथे सुद्धा मी एवढंच सांगितलं की फक्त सांस्कृतिक कार्यक्रमच नाही तर शिरोडा आणि परिसरामध्ये या ठिकाणी तरुणाई आहे, परंतु तरुणाई घराकडे बसली आहे, कुठे दुकानावर बसली आहे. हे मला कुठेतरी बंद करायचं आहे. माझे तरुण महाराष्ट्रात चमकले पाहिजे. माझे तरुण संपूर्ण इतर राज्यांप्रमाणे कार्य त्यांनी केलं पाहिजे. त्यांना रोजगार देण्यासाठी माझा एक कार्य करण्याचं आणि त्यांना कायमस्वरूपी काम देण्यासंदर्भात एक बुद्धीमध्ये एक काही विचार आहे. आचारसंहितेच्या कारणामुळे मी काही गोष्टी बोलू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळात मी एवढंच सांगतो की फेब्रुवारी झाल्यानंतर मार्चपासून मी स्वतः सर्व मला वाटतं इलेक्शन झालेली असतील, पण पुढील 5 वर्षात माझा वेंगुर्ला तालुका आणि या ठिकाणी सिंधुदुर्गाचा तळ कोकण कसं असलं पाहिजे ते संपूर्ण जगाने पाहिलं पाहिजे. अशा प्रकारचं रोजगाराचं एक दालन आणण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद देण्याचा गरज आहे. तुमचा आशीर्वाद आहे की नाही? तुमचा जर आशीर्वाद असला तर आणि आमच्या वेतोबा आणि या परिसरातील सर्व ग्रामदेवतांचा आशीर्वाद असला तर नक्कीच पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत आपण एक चांगला रोजगाराचा संकल्प पूर्ण करू शकतो. मित्रांनो, मी या स्पर्धेला आलेल्या सर्व समोरच्या तरुण मंडळींना धन्यवाद देतोय. माझ्या परिसरातील आलेल्या मंडळींना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय. तुमच्यामुळे हा कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. ज्यावेळी प्रेक्षक असतात त्याचवेळी कार्यक्रम चांगला होतो. या प्रेक्षक बंधूंना, माझ्या सर्व मित्रमंडळींना धन्यवाद देतोय. कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. 1 नंबर पासून 5 नंबर पर्यंत आलेले आहे आणि ज्यांना नंबर मिळाला नाही त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. ही स्पर्धा खूप चांगली झालेली आहे आणि पुढे आपण पुढील वर्षासाठी एक चांगला मोठा कार्यक्रम आपण तुम्ही सिलेक्ट करा एरिया, त्या ठिकाणी आपण करू. पुढच्या वर्षी कुठे करायचं ते तुम्ही ठरवू शकता. कुठे ते सांगणार आहेत त्यावेळी आपण चांगले अरेंजमेंट करू. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय सर्वांना आणि या संपूर्ण स्पर्धेला आलेल्या सर्व मंडळींना आणि स्पर्धकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि मी माझं भाषण आवडतं घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.